बेसन पिठाचा ढोकळा तर आपण करतोच किंवा आपल्याला माहीत आहे, पण चणा डाळ आणि तांदळाचा ढोकळा जर तुम्ही केलात तर तोही तुम्हाला आवडेल. तर कसा करायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर प्लीज माझी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही तांदूळ घेतले तरी चालेल, रेशनिंगचे तांदूळ किंवा आपल्या घरात जे तांदूळ असतील ते 2 वाटी घ्या आणि 1 वाटी चणा डाळ घ्या. सेम साईजच्या वाट्या असल्या पाहिजे. आणि ह्याप्रमाणे आपण ते व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि त्याला 4 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. याचप्रमाणे आपण ते भिजत ठेवणार आहोत. 4 तासानंतर आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चणा डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित वाटून घेत आहे. बघा, याप्रमाणे आपल्याला सर्व चणा डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपली फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे आणि बारीक पेस्ट करायची आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून आपण 8 तासासाठी फॉर्मेट करायला ठेवूया. तुम्ही रात्रभर ठेवलात तरी चालेल. सकाळी नंतर आपण ते ढोकळा तयार करूया. तर ढोकळा तयार करण्यासाठी आपलं पीठ कसं तयार झालं आहे ते पाहूया. तर बघा, याप्रमाणे आपल्या पिठाला जाळी आलेली आहे. याप्रमाणे आपलं पीठ तयार झालं आहे. याप्रमाणे पीठ तयार झालं तर आपली ढोकळ्याची रेसिपी चांगलीच होईल. तर बघा, याप्रमाणे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला आता एक मिश्रण तयार करायचं. त्यासाठी आपल्याला काय काय पदार्थ लागणार आहेत ते मी सांगणार आहे. बघा, याप्रमाणे आपण मीठ चवीनुसार घातलं आहे, 1 टेबलस्पून मीठ घातलं आहे, अर्धी हळद घातली, अर्धा टेबलस्पून आणि 3 मोठे चमचे मी तेल घातलं आहे. बघा, याप्रमाणे आपण ते तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हळद सगळ्या बाजूनी लागली पाहिजे पिठाला. बघा, याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता आपल्याला अजून एक जिन्नस टाकावे लागणार आहे. ते साखर लागणार आहे आणि 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड लागणार आहे. सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू रस टाकलात तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, याप्रमाणे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला एका टीनची गरज लागणार आहे किंवा ताटाची गरज लागणार आहे. त्या ताटाला आपण तेल लावून घेऊया. तर माझ्याकडे केक टीन होतं, त्याला मी तेल लावून घेत आहे. बघा, याप्रमाणे आपण तेल लावून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये पाणी टाकून आपल्याला एका कढईमध्ये गरम करत ठेवायचं आहे. गॅसवरती आपण गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये जाळी टाकली आहे आणि आपण हा एक केक टीन त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि ह्या केक टीनमध्ये आपल्याला ते बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर त्याआधी आपल्याला सोडा टाकायचा आहे. तर इनो घेतला आहे मी 1 टेबलस्पून आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून पाणी घालून व्यवस्थित मिक्स करत आहे. बघा, याप्रमाणे आपण ती 30-40 सेकंद मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर आपली व्यवस्थित मिक्स करून झाली पाहिजे, कारण इनो आपल्या सगळ्या पिठाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. ही प्रोसिजर फास्ट करायची आहे आणि गरम कढई आपण तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण ते बॅटर घालून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर झालं पाहिजे आणि व्यवस्थित ते झाकून ठेवायचं आहे आणि फास्ट गॅसवरती आपल्याला 30 ते 40 मिनटं आपल्याला ते गरम करत ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची. याप्रमाणे आपला ढोकळा तयार झालेला आहे. मी कापून घेते आहे आणि त्यामध्ये आपल्याला फोडणी घालून घ्यायची. राई, मिरची आणि कढीपत्ता. बघा, याप्रमाणे आपण त्याच्यात फोडणी घालून घेत आहोत आणि आपला ढोकळा आता तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.